कल्याणमधून बातमी एक पार्किंगच्या वादातून आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप कल्याणमधील एका तरुणीने केलाय। मात्र कराटे अवगत असल्याने तिने स्वतःचा बचाव केलाय। कल्पना कपोते असं या तरुणीचं नाव आहे। तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे। नमस्कार मंडळ परिसरात राहणाऱ्या कपोते यांच्या घरासमोरील जागेत शेजारी राहणारे तेली कुटुंबीय आपली वाहनं पार्क करत होते। मात्र या जागेची मालकी आमच्याकडे आहे असं सांगत कल्पनाच्या कुटुंबियांना पार्किंगला विरोध केला। यावर दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली। या वादात श्याम तेली यानं आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप कल्पनानं केलाय, तर तेली कुटुंबानं हे आरोप फेटाळून लावलेत। कल्पनाचा आम्हाला शिवीगाळ करत होती, शिवाय ही जागा हडप करण्याचा त्यांचा डाव असल्याचंही त्यांनी सांगितलंय। या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यात। म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून देण्याचं ते त्यांचं काम करतात। पण मला ही नाराजगी आहे की एखाद्या मुलीवरती जर का असं होतंय तर प्रत्येक वेळेला मुलींनीच का सहन करायचं सगळ्या गोष्टी। म्हणजे आता मला सेल्फ डिफेन्स येते म्हणून मी करू शकली डिफेन्स मला, पण एखादी नॉर्मल मुलगी असली असती, साधी मुलगी असली असती, तिने कसं केलं असतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।